राज्यात एकीकडे उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे। मुंबईसह मराठवाडा आणि विदर्भात उन्हाचा पारा हा 44 पर्यंत पोहोचला आहे। पण अशातच आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाने एंट्री केली आहे। सोलापूर जिल्ह्यात काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला आहे। अशातच मोहोळ तालुक्यामध्ये वीज कोसळून एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे। सोलापूरमध्ये दिवसभर उन्हामुळे लाही होत असताना अचानक संध्याकाळी जिल्ह्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडला। शहरात पावसाने दमदार हजेरी लावली, तर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात संध्याकाळी अवकाळी पावसाची नोंद झाली। उत्तर सोलापूर, बार्शी आणि मोहोळ तालुक्यात पावसाची हजेरी लावली होती। मोहोळ तालुक्यात आडेगाव इथं वीज कोसळून एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। मोहोळ तालुक्यात सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला। यावेळी आडेगाव येथील विजय राजाराम डोंगरे वय 35 वर्षीय तरुणाचा वीज पडून मृत्यू झाला। विजय डोंगरे हे आपल्या घराच्या बांधकामाजवळ थांबलेले होते। अचानक वातावरण खराब झाले आणि जोरदार वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला। पाऊस सुरू झाल्यामुळे विजय हे आपल्या घराकडे निघाले होते, मात्र त्याच वेळी घराकडे निघत असताना अचानक वीज कोसळली आणि विजय यांचा जागीच मृत्यू झाला। विजय यांना तातडीने रुग्णालयातही नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं। घराचं बांधकाम सुरू असताना विजय डोंगरे यांचं निधन झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे। मृत विजय डोंगरे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे। दरम्यान पावसाळी वातावरणात नागरिकांनी खबरदारी घ्यावी। विजांच्या कडकडाटावेळी मोकळ्या जागेत न थांबण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। and press the bell icon. Never miss a